सुना येती घरा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे शिवनाथ उमाला म्हणत असतो की आज मला शांत झोप लागणार आहे. तेव्हा उमा म्हणत असते, हो का? आज असं काय बरं झालं की तुम्हाला एवढ्या दिवसानंतर शांत झोप लागणार आहे? तेव्हा इथे शिवनाथ म्हणत असतो, कारण जे पेमेंट आलेलं नव्हतं ना, ते पेमेंट आज आपल्याकडे आलं, म्हणून मी तुम्हाला म्हणतो आहे की मला शांत झोप लागणार आहे. तेव्हा उमा म्हणत असते, हो का? मला असं वाटलं कुणीतरी घराच्या बाहेर होतं आणि ते घरी परत आलं, म्हणून तुम्हाला शांत झोप लागणार आहे. तेव्हा इथे शिवनाथ म्हणतो, मी कधी म्हणालो की मी राघवबद्दल बोलतोय? तेव्हा इथे उमा म्हणते, पण मी कुठे म्हणाले की तुम्ही राघवबद्दल बोललात म्हणून? ते तर तुम्ही तुमच्या तोंडानेच बोललात हो ना? तेव्हा इथे उमा आता हसायला लागते आणि म्हणते, मला माहिती आहे राघव घरी परत आलंय म्हणून तुम्हाला शांत झोप लागणार आहे. तो म्हणतो असं काहीच नाही आहे, मी राघवला कधीच माफ नाही करणार. तेव्हा उमा आता त्याच्या शेजारी बसते आणि म्हणते, मी काय म्हणते तुम्हाला, राघवला माफ करा नाहीतर नका करू, पण त्या पाहुणीला तरी माफ करा ना, आपल्या सुनेला. तेव्हा शिवनाथ म्हणतो, नाही नाही, त्या पाहुणीलासुद्धा मी माफ कधीच करणार नाही. अजूनपर्यंत माझा काही राग गेलेला नाही आहे. त्या दोघांनी आपल्या विरोधात जाऊन लग्न केलं आणि आपण लगेच माफ करायचं? तेव्हा इथे उमा म्हणते, हे बघा, ती आपल्या घरची सून आहे. मग आता आपल्या घरची सून ही आता स्वतःचं घर सोडून आपल्या घरी गृहप्रवेश करून आली आहे आणि आपण सत्यनारायणाची पूजा नाही केली तर लोक काय म्हणतील की अजून इथे पूजा पण नाही केली. तेव्हा शिवनाथ म्हणतो, लोकांना काय करायचं आहे, मी अजून तिचा सून म्हणून स्वीकार केलेला नाही आहे. तेव्हा इथे उमा रागाने जात असताना शिवनाथ म्हणतो, बरं बरं ठीक आहे, तुम्हाला जे करायचं आहे रीतिरिवाजाप्रमाणे तुम्ही करा, पण मी या सगळ्यामध्ये पडणार नाही. तेव्हा उमा आता विचार करत बसलेले असते. तेवढ्यातच इथे बंटी मामा बघतो, इथे आता माधव झोपलाय ना, खात्री करतात आणि लगेच घरातून बाहेर पडतात त्यांच्या आईला भेटायला. ते म्हणतात, चला माधव झोपला, आईला भेटायची वेळ झाली. आणि ते लगेच घरातून जात असताना राघवसुद्धा जागाच असतो, कारण राघवचं सुद्धा मिशन आहे ना, मिशन आजीचा आशीर्वाद. तेव्हा इथे राघवसुद्धा झोपेचं फक्त नाटक करत असतो आणि त्यामुळे इथे आपल्या वहिनीला घेऊन तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिला आता आजीचा आशीर्वाद घेण्यासाठी घेऊन जाणार आहे. तेव्हा राघव लगेच आपल्या वहिनीला फोन करतो. तोपर्यंत तिने आता आजीने दिलेला हार हा गळ्यामध्ये घातलेला असतो. आजीचा हार तिच्यावरती खूपच उठून दिसत असतो. आशीर्वाद म्हणून दिलेला हार घातल्यानंतर इथे पिहूला प्रचंड आनंद होतो. ती म्हणत असते, वा किती छान आहे बरं हार, आजीने आशीर्वाद म्हणून दिलाय. राघवचा फोन आल्यानंतर ती म्हणते, हां भाऊजी बोला. तेव्हा राघव म्हणतो, वहिनी आपलं मिशन आशीर्वादाला सुरुवात करायची आहे, चला तुम्ही हॉलमध्ये या, मी सुद्धा हॉलमध्ये येतो, आपल्याला लवकरात लवकर जायचं आहे मामाच्या मागे मागे आशीर्वाद घेण्यासाठी. तेव्हा ती म्हणते की मी थोड्या वेळातच आले आणि ती श्रीधरला उठवते. ती म्हणते, श्री अरे उठ ना, श्री उठ, चल आपण जाऊया ना आजीचा आशीर्वाद घ्यायला. तेव्हा श्री म्हणतो, पिहू आजीचा आशीर्वाद घ्यायला जायची काय गरज आहे, हे बघ वाटेल ते करू नकोस, आपण आत्तापर्यंत कधीही ती बॉर्डर आहे ना ती क्रॉस केलेली नाही आहे. अगं ती बॉर्डर जर क्रॉस केली तर काय होईल तुला माहिती आहे? ती म्हणते, काही होणार नाही, अरे आपलं लग्न झाले, आजीने आशीर्वाद म्हणून हार दिलाय, मग आता जाऊन त्यांचा आशीर्वाद घ्यायला नको का? तेव्हा इथे श्री म्हणतो की हे बघ, त्या राघवच्या नादाला लागू नकोस, तो राघव किती चुका करतो ना त्या मला माहिती आहे. तो एखादी गोष्ट करताना जरा पण विचार करत नाही. आपण विचार करायचा, तो लहान आहे पण आपण तर मोठे आहोत ना, मग आपण विचार करूया. अगं तो काय, तो नेहमी गोंधळ घालून ठेवतो. तेव्हा पिहू म्हणते, अच्छा म्हणजे आपलं लग्न केलं हा गोंधळ घातला का त्यांनी, तुला आनंद नाही झाला का? तेव्हा श्री म्हणतो, अगं असं काय बोलतेस, तो गोंधळ नाही घातला,
लग्नानंतर जो झाला ना तो गोंधळ. आप्पांनी काय केलं? आप्पांनी मारलं. नंतर तुझ्या बाबांनी येऊन मला किती मारलं सांग बरं तू. त्याबद्दल बोलतोय मी. आता जर मी आशीर्वाद घ्यायला तिथे आलो ना, तर तो 6.5 फुटी मामा तो काय मला सोडणार आहे का? अगं तो मामा मला मार मार मारेल. नाही नाही, मला तिथे यायचं नाही आहे. पिहू म्हणते, श्री काय रे तू एवढा घाबरतोस? जाऊन आशीर्वाद घेऊन तर यायचं आहे ना. तेव्हा श्री म्हणतो, पिहू अगं कशाला? आपल्याला हार कसा असा पाठवून दिला तसा आपण आशीर्वाद घेऊया वायफायसारखा. आपण इथून हात जोडायचे आणि तिथून आजी हात वरती करणार आणि आपल्याला आशीर्वाद देणार. वायफायप्रमाणे आपण आशीर्वाद स्वीकारूया. तेव्हा पिहू म्हणते, नाही मला वायफायचा आशीर्वाद नको आहे. मला थेट थेट जाऊन घेऊन आशीर्वाद घ्यायचा आजीचा. त्यांच्याकडून थोडेसे लाड करून घ्यायचे आहेत. तू येतोयस की नाही ते सांग. श्री म्हणतो, पिहू हे बघ, उगाच तू इथे राघवच्या नादाला लागू नकोस. राघवमुळे खूप गोंधळ झालाय. तो मुलगा स्वतःच्या मनाचं करायला जातो आणि गोंधळ घालून ठेवतो. या सगळ्यामध्ये तू पडू नकोस. आत्तापर्यंत ती लाईन कुणीही क्रॉस केलेली नाही आहे. आपण सुद्धा करायला नको, नाहीतर खूप मोठं भांडण होईल. तेव्हा इथे पिहू म्हणते, ठीक आहे, तुला घाबरायचं आहे तू घाबर. नाही यायचं ना तुला नको येऊ, पण मीच जाणार आहे. आणि ती सरळ निघून जाते. तेव्हा इथे श्रीला खूपच जास्त टेन्शन हे आलेलं असतं. तेवढ्यातच तिथे मामा येतात. मामा म्हणतात की आईला फोन करतो आणि तो फोन करून म्हणतो की आई मी आता यायला निघालो आहे, खिडकी उघडून ठेव बरं. आणि त्यानंतर राघव आणि पिहू हे दोघेजणं मामाच्या मागे मागे जातात. जेव्हा इथे मामा खिडकी उघडायला सांगतात तेव्हा खिडकी उघडल्यानंतर फक्त बंटी मामा नाही तर तिथे राघव आणि पिहू हे दोघेजणंसुद्धा आलेले असतात. तेव्हा आजी म्हणते, तुम्ही इथे? तेव्हा बंटी म्हणतो, तुम्ही नाही तू. अगं मी आई, असं काय करतेस? तेव्हा राघव म्हणतो, ए मामा आम्ही पण आलो आहे ना तुझ्याबरोबर. तेव्हा बंटी मामा म्हणतो, तुम्ही दोघंजणं इथे काय करताय? तुम्ही जा बरं इथून. तेव्हा इथे आता माई म्हणते, अरे येऊ देत ना त्यांना, ते पण आलेत तर. तेव्हा राघव म्हणतो की अगं आजी तुला आहे ना तुझ्या इथे नाचसुनेला आशीर्वाद घ्यायचा आहे, तो हार दिलास ना म्हणून. तेव्हा बंटी म्हणतो, बाबा अरे ती लाईन तू क्रॉस केलीस, ती लाईन क्रॉस करताना तुला भीती नाही वाटली का? अरे बाबा नो, एक वेळ आहे ना बॉर्डरची लाईन क्रॉस करा, पण ही लाईन क्रॉस केलीत ना म्हणजे आपण आता तिघेही संपलो. जा तुम्ही लवकर लवकर इथून जा. तेव्हा इथे पिहू म्हणते, मामा असं काय करताय हो? तुम्ही तुमच्या सुनेला आशीर्वादसुद्धा घेऊ देणार नाही का आईंचा? आई तुम्ही मला आशीर्वाद दिलात ना आजी, आता मला तुमचा आशीर्वाद घ्यायचा आहे म्हणून तर मी इथे आली आहे ना. तेव्हा बंटी म्हणतो, अगं मग इथूनच घे ना आशीर्वाद, इथूनच घे. तेव्हा इथे माई म्हणतात, बंटी अरे तू जरा हळू बोल ना, तुझ्या आवाजाने बाकीचे लोक जागे होतील. इथे वेळ घालवण्यापेक्षा या आतमध्ये तरी या ना तुम्ही. तेव्हा इथे बंटी मामा जातो, पिहू जाते आणि राघव खिडकीतून आतमध्ये येतो आणि खिडकी लावून घेतो. त्यानंतर इथे आता सर्वजण झोपलेले असतात. पण उमाला जाग येते. ती बाहेर आता बघायला येते. उमा म्हणत असते, हे काय, श्री का दारामध्ये उभा राहिलाय असा प्रश्न तिला पडलेला असतो. तेव्हा ती बघत बघत येते आणि त्यानंतर ती विचारते श्रीला, काय रे श्री, तू काय इथे दारात उभं राहून करतोयस? तेव्हा श्री म्हणतो, नाही काही नाही. तेव्हा ती म्हणते, अरे मग असा काय इथे उभं राहिलायस, पिहू कुठे आहे? तेव्हा पिहूचीच वाट बघतोय असं तो म्हणतो. तेव्हा इथे उमा म्हणते, पिहूची वाट बघतोय म्हणजे कुठे गेली आहे ती? काय रे तू पण श्री, लग्नाला अजून 2 दिवस नाही झाले तर बायकोबरोबर सारखं तुझं भांडण व्हायला लागल्या. का भांडतोयस तू तिच्याबरोबर? कुठे गेली पोरगी आता आणि असं बाहेर उभा राहिलेस कधीपासून? तेव्हा इथे श्री म्हणतो, आई अगं भांडण नाही झालंय, तुझी सून आहे ना पिहू, ती तुझ्या आईचा आशीर्वाद घ्यायला समोरच्या घरी गेली आहे राघवबरोबर. तुला माहिती आहे का, राघव तिला आजीचा आशीर्वाद देण्यासाठी घेऊन गेला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो उमालासुद्धा खूप मोठा धक्का हा बसतो. तेव्हा इथे पिहू म्हणत असते की बरं चला आता मला आशीर्वाद द्या. ती म्हणते, अगं आशीर्वाद देते, पण आधी तू माझ्या पहिल्यांदाच घरी आलेस, बस बरं इथे बस. तेव्हा ती पिहूला आता बसायला सांगते. तेव्हा बंटी म्हणतो, बरं आई आता जास्त वेळ वाया नको घालवायला, तिला पाया पडू दे, तू आशीर्वाद दे, अष्टपुत्र सौभाग्यवती भव
आणि त्या दोघांना जाऊ दे चल. तेव्हा ती म्हणते, अरे असं कसं लगेच आशीर्वाद देऊ? तेव्हा ती म्हणते, नाहीतर काय, मी त्यांची पहिली नातसून आहे, मग मला ओवाळायला नको का? तेव्हा राघव म्हणतो, बरोबर बोलते वहिनी. ए आई, जा बरं आणि आता वहिनीला ओवाळसुद्धा आणि मग आशीर्वाद दे. तेव्हा ती म्हणते, नाही नाही, मी ओवाळू शकणार नाही, पण मी जाते आणि काहीतरी गोडाचं खायला घेऊन येते. तेव्हा तो म्हणतो, अगं गोडाधोडाचं खायला कशाला? पटकन आशीर्वाद दे आणि जाऊ दे ना त्यांना. जर ही गोष्ट घरामध्ये कोणाला कळली ना तर तमाशा होईल तमाशा. तेव्हा राघव म्हणतो, ए मामा, अरे काय हे? आजीची पहिली वहिली लाडकी सून या घरामध्ये पहिल्यांदा आले आणि तिला जर आजीकडून ओवाळून घ्यायचं आहे तर घेऊ दे ना, त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? तेव्हा इथे आजी म्हणते, नाही नाही, पण मी ओवाळू शकणार नाही. तेव्हा इथे लगेचच पिहू म्हणते, का? राघव भाऊजी, समजावा ना आजींना. अहो मी इथे एवढं रिस्क घेऊन आले त्यांचा आशीर्वाद घ्यायला, कारण माझ्यासाठी तुमचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्ही मला ओवाळणार नाही असं नाही चालणारा. मला बघा, आता आईसुद्धा माझ्यावरती खूप चिडल्यात, त्या माझ्याशी बोलत नाही, त्या माझे लाड करत नाही, आईशी माझ्या मी बोलू शकत नाही. आता उरलात तुम्ही, मग तुम्ही तरी तुमच्या ह्या लाडक्या नासूनेचे लाड करा ना. असं म्हणतात की आजीसाठी नासून म्हणजे ठेवणीतला शालू असतो ना, तशी असते, खूपच लाडकी, हो ना? ती म्हणते, हो अगदी बरोबर. मग आता मी तुमची जर लाडकी नाचून आहे तर मला तुम्ही ओवाळा बरं. तेव्हा आजी म्हणतात, अरे बाळा, मी ओवाळू शकत नाही, कारण मी आता सुहागन नाही आहे, मी सुहासे नाही. अगं माझा नवरा नाही आहे बाळा आता, मी तुला कसं काय ओवाळू शकते? तेव्हा ती म्हणते, मग काय झालं? अहो तुम्हाला असं वाटतंय की आता तुम्ही सुहागन नाही, आता तुमचं सौभाग्य नाही म्हणून तुम्ही मला ओवाळणार नाही. पण असं नाही आहे आजी. अहो तुम्ही जर मला ओवाळलंत, आशीर्वाद दिलात ना, तर मी स्वतःचं सौभाग्य समजेल की मला तुमच्या हातून ओवाळून घेता आलं. कळलं का? त्याच्यात माझं सौभाग्य आहे. त्यामुळे तुम्ही आता कसलाही विचार करू नका. तुम्ही फक्त तुमच्या नासुनेचे लाड करा, तिला आशीर्वाद द्या. तेव्हा ती म्हणते, बरं बरं बाई, ठीक आहे, बस इथे बस. आणि तिने जाऊन आता इथे ओवाळणीसाठी ताट आणलेलं असतं आणि ती पिहूला बसायला सांगते आणि तिला ओवाळतसुद्धा असते. आणि इथे ओवाळत असताना आता ती उभी राहते, आजीचा आशीर्वादसुद्धा घेते. आजीने आशीर्वाद वगैरे दिलेला असतो आणि त्यानंतर प्रेक्षकांनो राघव म्हणतो, बरं चला, आता आशीर्वाद मिळाला ना, आता आपण निघूया का? तेव्हा तो म्हणतो, मामा जा बाबा जा, उगाच इथे घरामध्ये कोणाला जाग येण्याच्या आधी तुम्ही दोघांनी गेलेलं बरं. तेव्हा राघव म्हणतो, वहिनी झालं, आशीर्वाद घेऊन झाला, आता आता निघूया का? तेव्हा इथे माई म्हणतात, खरंच पण माझ्या सुनेचं कौतुक करावं तेवढं कमी. माझ्या उमाने नशीब काढलं, घरं जोडून ठेवणारी तिला सून भेटले. ती म्हणते, हो ना, मला समोरची माणसं तुम्ही आवडता. आपण सगळेजणे एकत्र असतो तर किती मज्जा आली असते, किती धम्माल केली असते आपण एकत्र. तेव्हा इथे आजी म्हणतात, हो ना गं बाळा, माझीसुद्धा तीच इच्छा आहे. तेव्हा पिहू म्हणते, तुम्ही काळजी करू नका, शक्य झालं तर आपलं दोन्ही कुटुंब लवकरात लवकर एकत्र येईल आणि ते आलंच पाहिजे, नाही का? तेव्हा इथे आता मामा म्हणतात, बरं आता इथे आशीर्वाद द्या आणि जाऊ दे ना तिला, तुम्ही दोघीजणी औक्षण करून आता एकमेकींबरोबर गप्पा काय मारताय? तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आता पद्माच्या येण्याचा आवाज ऐकू येतो. तेव्हा राघव पिहूला घेऊन तिथून सटकतो तर हॉलमध्ये बंटी मामा एकटाच सापडलेला असतो. पण जाता जाता एका भांड्याला त्याचा धक्का लागतो आणि त्यामुळे आवाज होतो आणि तेव्हा पद्माला वाटतं की कुणीतरी घरामध्ये आलेलं आहे. आणि तेव्हा इथे आता दोघे जण लपायलासुद्धा बरोबर अन्विताच्याच रूममध्ये जातात. तर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये इथे अन्विता शांतपणे झोपलेली असते. तेव्हा राघव तिच्याकडे बघत असतो आणि म्हणत असतो की झोपताना किती छान आणि सुंदर दिसते ही, आणि तिच्या चेहऱ्यावरती जे केस आलेले असतात ते हळूच फुंकर मारून तो बाजूला करत असतो. आणि फुंकर मारत असताना तिथे आता अन्विताला जाग येते आणि ती डोळे उघडून राघवकडे बघते आणि मोठ्याने ओरडणार. तेवढ्यातच इथे राघव तिच्या तोंडावरती हात देतो आणि म्हणतो, ए गप्प बस, गप्प बस, अजिबात ओरडू नकोस, कळलं ना? तेव्हा ती आता ओरडायची गप्प राहते. तेव्हा पिहूसुद्धा तिथे असते. राघव म्हणतो, ए बाहेर कसं जायचं, तो रस्ता सांग, आम्हाला जायचं आहे.
तेव्हा ती म्हणते नाही सांगणार. आधी प्लीज म्हण. जेव्हा प्लीज म्हणशील ना तेव्हाच त्याला इथून जायचा मी रस्ता सांगेन. तेव्हा तो म्हणत असतो प्लीज तुला. चल निघ निघ जा. घरी जा घरी जा. ती म्हणते मी कुठे घरी जाऊ. घरी तर तुला जायचं आहे. तुझ्या. हे माझंच घर आहे बरोबर ना. जा मग जा. तू तुझ्या घरी जा. जर मला प्लीज म्हणालास तरच तुला बाहेर नेऊन सोडेन, नाहीतर नाही. तेव्हा इथे राघवला अन्विताची ही अट मान्य करायची नसते, पण त्याचा नाईलाज असतो म्हणून तो अन्विताकडे बघत असतो आणि विचार करत असतो.